सर्व भावंडांना माझा म्हणजे ज्ञानेश्वर आमलेंचा सस्नेह जय जिजाऊ. मराठा आरक्षण आणि आज येथे अस्तित्वात असलेल्या राज्यकर्त्या पक्षांची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. आज या महाराष्ट्रात तीन पक्षांचं तीन तोंडी सरकार दिसत आहे, ज्यांचं बोलणे एक, वागणे दुसरे आणि करायचंच नाही अशा प्रकारची कर्तृत्व ही तिसरीच, असं हे तीन तोंडाचं सरकार आहे. आणि जरी हे सरकार तीन तोंडांचं असलं तरी सुद्धा याच्या मध्यभागी असलेलं भारतीय जनता पार्टीचं मुख हे या महाराष्ट्रामधील सरकारचं त्रिवार सत्य आहे. हे मला सर्वांनाच कळतं. एरवी मी व्हिडिओ बनत असताना तिथं काही निकष, अटी, विहित कायदे या बाबतीचे संदर्भ देऊन माझी मागणी सांगतो. परंतु आज जो मी व्हिडिओ करतो आहे त्यामध्ये तुम्ही मला थोड्या वेळासाठी गदळा समजा. असं समजा की मी गाढव आहे आणि एक गाढव माणूस आज तुमच्याशी मुक्त संवाद करतोय. छत्रपति का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ, हे वाक्य, हे ब्रीद वाक्य घेऊन नरेंद्र मोदींचा चेहरा समोर ठेवून या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी संबंध महाराष्ट्राला भुरळ घातली. आज त्याच छत्रपतींच्या रक्ताचे वारसदार असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे. त्यावेळी असलेली परिस्थिती आणि आजची परिस्थिती ही काही वेगळी आहे. या देशामध्ये कुणाला आरक्षणाचा जर लाभ घ्यायचा असेल, विशेषतः एखाद्या घटकाला जर त्याचा ओबीसी या प्रवर्गामध्ये समावेश करायचा असेल तर त्यासाठी मागासवर्गीय आयोग किंवा इतर संरचना ह्या अस्तित्वात असताना सर्वात महत्वाचा विषय असा होता की भारतीय राज्यघटनेच्या 340व्या कलमानुसार त्या घटकाचं सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपण सिद्ध होणं हे गरजेचं होतं. पण अलीकडेच 103वी घटनादुरुस्ती झालेली आहे. या 103व्या घटनादुरुस्तीनुसार आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तीस किंवा समाज घटकास सुद्धा आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे आज रोजी जर एखादा घटक जर आरक्षणापासून वंचित असेल आणि त्याची आर्थिक परिस्थिती किंवा त्याच्यामध्ये एक फार मोठ्या प्रमाणात गोरगरीब वर्ग असेल तर त्या वर्गाला जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल, त्याला जर आरक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घ्यायचं असेल तर अगोदरचा जो निकष होता त्या निकषाला पॅरलल निकष म्हणून आर्थिक निकषावरही एखाद्या घटकाचा आरक्षणात समावेश केला जाऊ शकतो. त्यासाठी तो समाज घटक हा मागासलेला असण्याची गरज नाही. अशा प्रकारची नवीन घटनादुरुस्ती झाल्यावर सुद्धा मराठा समाजाला वारंवार कसोटी लावण्यात येत आहे. आज मराठा समाजाचं जे आंदोलन आहे ते अशा स्टेजवर येऊन पोहोचलेलं आहे की आज जी मराठा आरक्षणासाठी समिती गठीत करण्यात आली ती समिती महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन तेलंगणात गेल्यानंतर किंवा ती समिती हैदराबादला गेल्यानंतर या मराठवाड्यातील मराठा जो आरक्षणापासून किंवा जो इतर मागासवर्गीयाच्या आरक्षणापासून वंचित होता त्या समाजाचे पुरावे हे सांप्रत काळात म्हणजे
1967च्या अगोदर कुणबी म्हणून मिळतात आणि आज रोजी ज्या लोकांचे पुरावे हे 1967 पूर्वी कुणबी म्हणून मिळतात त्या लोकांना आरक्षणाची सवलत आहे. असे असताना सुद्धा आज मराठा समाज अस्तित्वातील आरक्षणाचा लाभ अस्तित्वातील कायद्यानेच घेत असताना सुद्धा या उभ्या महाराष्ट्रामध्ये रान पेटवलं जात आहे. ही गोष्ट काही साधी आणि सरळ नाही. निश्चितच मराठा आरक्षणाच्या आड या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेले राजकीय पक्ष हे त्यांची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी खेळत आहेत आणि या सर्व लोकांनी त्यांचा राजकीय दिवाळखोरीचा कार्यक्रम खुलेआम सुरू ठेवलेला आहे. हे गेल्या 4-5 दिवसाच्या घटनाक्रमातून कळते. मनोज जरांगे पाटील अर्थात मराठा समाजाचं आंदोलन काही काळासाठी स्थगित होऊन फक्त आता जुम्मे के जुम्मे 8 दिवस झालेत आणि या 8 दिवसामध्ये या 4-5 दिवसामध्ये जी सर्व लोक सर्वपक्षीय बैठकीच्या माध्यमातून एकत्रित आली, ज्या सर्व राजकीय पक्षांचं आणि अस्तित्वातील राज्यकर्त्या पक्षांचं मराठा समाजाला आरक्षण द्यावं या बाबतीत एकमत झालं, ती सर्वची सर्व राजकीय पक्ष त्यांच्याच पक्षातील विशेष म्हणजे आज रोजी जे अस्तित्वात 3 तोंडी सरकार आहे त्या 3 तोंडी सरकारमधीलच कॅबिनेट मंत्री छगनराव भुजबळ व इतर आमदार ही सर्व लोक बैठकीमध्ये बोलतायत वेगळं, आता बाहेर वागतायत वेगळं. त्यामुळे आता हे पुढे काय करणार आहेत हे चित्र सुस्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे या 4-5 दिवसामध्ये या सरकारची नेमकी नियत काय आहे, ही सरकार नेमकी कोणती करतूत करते आहे हे मराठा समाजाला कळणार नाही. इतपत मराठा समाज खुळा नाही. पण त्याचं असं झालंय मित्रांनो, भारतीय जनता पार्टी आणि त्यांची मातृसंस्था व त्याला असलेल्या इतर समांतर संस्था या सर्व लोकांच्या लक्षात एक विषय आलेला आहे की मराठा समाज आजपर्यंत त्याच्या न्याय हक्कापासून वंचित राहिला असताना त्याच्याच रक्तमासाची हाडामासाची असलेली आजतागापर्यंतची राज्यकर्ती जमात यांनी त्याच समाजाकडे सोयीस्कररित्या राजकीय हेतूतून दुर्लक्ष केलेलं आहे आणि हे मराठा समाजाच्या सहज लक्षात आणून दिल्यानंतर आपल्याला एकीकडे येथील बहुसंख्याक समाजाला टार्गेट करून छोटे छोटे समाजाची मतं एकगठ्ठा करून आपल्या पारड्यात घेणे सहज आणि सरळ आणि सुलभ होणार आहे. शिवाय मराठा समाजामध्येच मतभेद निर्माण करून किंवा आहे ती वस्तुस्थितीच्या माध्यमातून आज जी परिस्थिती मराठा समाजाचे डोळे उघडलेले आहेत त्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांच्याच नेतृत्वाच्या विरोधामध्ये मराठा विरुद्ध मराठा उभा करून परत मराठा विरोधात ओबीसी उभा करून आपली राजकीय पोळी ही उत्तमरित्या भासता येणार आहे. म्हणून ही सर्व पॉलिटिकल स्ट्रॅटेजी उभ्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध मराठा किंवा मराठा विरुद्ध ओबीसी किंवा मराठा विरुद्ध तेली किंवा तेली विरुद्ध मराठा किंवा मराठा विरुद्ध माडी, माडी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध बंजारा किंवा बंजारा विरुद्ध मराठा अशा प्रकारची लढाई लढण्याची वेळ नाही. कारण बंजारा समाजाचं जे नेतृत्व होतं आज त्यांच्याच वारसाचे काय हाल सुरू आहेत हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी अभ्यासलेलं आहे. आज ओबीसी मधीलच नेतृत्व या लोकांनी कसे संपवलेले आहेत, ओबीसी मधले एकनाथ खडसे कसे संपलेले आहेत, ओबीसी मधली पंकजा मुंडे आज कशी एका बाजूला राजकारणापासून दूर ठेवण्यात आलेली आहे, हे
सर्व सत्य असताना आज या भारतीय जनता पार्टी पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा दूर केलेला आहे आणि एक नवीन मुद्दा आणलेला आहे. हिंदुत्वाचा मुद्दा सोडून त्यांनी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची जात शोधून काढलेली आहे आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी ही ओबीसी समाजाचे आहेत असं म्हणून आमच्या या महाराष्ट्राच्या कायदे आणि कार्यकारी मंडळामध्ये, या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस, जे स्वतः मी जातीने ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण असल्यामुळे मला सॉफ्ट टार्गेट करण्यात येत आहे. ब्राह्मण हा सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचा सॉफ्ट टार्गेट ठरतो, म्हणून माझ्या विरोधात सर्वच्या सर्व लोक रान पेटवतात असे सांगणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे नेता आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जाहीर भाषणात सांगतात की भारतीय जनता पार्टी या पक्षाचा DNA हा ओबीसी आहे. मग अशा वेळेस एक ओबीसी म्हणून मी जर म्हटलं की आमचे पूर्वज किंवा आमचे बापजादे हे भारतीय जनता पार्टीचे बायोलॉजिकल फादर आहेत, तर ते चुकीचे ठरवू नये. आदरणीय श्यामाप्रसाद मुखर्जी जर आज जिवंत असते, कैलासवासी श्यामाप्रसाद मुखर्जी जर आज जिवंत असते, तर त्यांना मी थेट प्रश्न विचारला असता की मुखर्जी साहेब, आम्ही या पक्षाचे बायोलॉजिकल फादर आहोत हे एक संस्थापक म्हणून तुम्ही या सर्व लोकांना सांगणे गरजेचे आहे. अशा वेळेस ओबीसी जर या पक्षाचा बायोलॉजिकल फादर ठरत असेल, तर या प्रवर्गामध्ये एक भाऊ मराठा आणि दुसरा भाऊ कुणबी आहे, दोघं भावामध्ये भेदभाव आहेत. हे दोघं भाऊ एकत्रित आल्यानंतर, हे दोघं भाऊ कुणबी झाल्यानंतर म्हणजे ओबीसी झाल्यानंतर या पक्षाच्या संख्येत, ओबीसींच्या संख्येमध्ये भर पडणार आहे. असे असताना सुद्धा मराठा समाजाला एकीकडे भूलथापा द्यायच्या की आम्ही या बाबतीमध्ये प्रयत्नशील आहोत, या बाबतीमध्ये राज्यकर्ते पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी एकत्रित यायचं, सर्वपक्षीय बैठक घ्यायची आणि त्याच्यानंतर जुम्मे के जुम्मे 8 दिवस, या 8 दिवसामध्ये मराठा आरक्षणाची शक्कल काढण्याचं काम करायचं. हा दुटप्पीपणा आहे आणि हा दुटप्पीपणा या सरकारमधील कॅबिनेट मंत्री करतो आहे. या कॅबिनेट मंत्रीला या सरकारने आवरणे गरजेचे आहे. आमच्या पोरांनी आंदोलनाची किंमत खूप मोठी चुकवलेली आहे. मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये सन 2005 पासून सक्रिय कार्यकर्ता आहे. मराठा आरक्षण चळवळीमध्ये अहिंसक कृतीच्या आरोपाखाली ज्यावेळेस मी 3 महिने न्यायालयीन कोठडीत होतो, त्यावेळेस माझी आई जिच्या पायात चप्पल नव्हती, मला सुद्धा अंगाला धड कपडे नव्हते, 3 किलोमीटर माझी आई आणि माझ्यासारखी जी फाटकी पोरं होती आमच्या गावातली, ती फाटकी पोरं डबा घेऊन ज्या वेळेस जेलच्या दरवाजावर उभे राहायचे, त्या जेलच्या दरवाजावर उभे असलेल्या बाबा लोकांच्या पाया पडायचे, हात जोडायचे आणि मुलाखतीसाठी तरसायचे. त्या प्रसंगातून मी गेलेलो आहे. त्या प्रसंगानंतर त्यावेळेच्या सरकारने सांगितलेलं होतं, त्यावेळेसही विलासराव देशमुखांनी लेखी दिलेलं होतं की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहोत. आजपर्यंत सकारात्मक आहोत, अनुकूल आहोत, तत्वता मान्य आहे अशा या विषयाच्या खाली आणि आता तर फक्त थेट शब्द देऊन अस्तित्वातील आरक्षणाबाबत फक्त विंडो ओपन करून सुद्धा त्या विंडोला सुद्धा सरकारमधीलच एक कॅबिनेट मंत्री जे वैधानिक, जे कायदेशीर आहे, जे इथं अस्तित्वात आहे, नव्यानं काहीच झालेलं नाही, त्याला विरोध करतो. म्हणजेच या लोकांची मराठा समाजाबाबतची नेमकी भूमिका काय हे समजून घेणे गरजेचे आहे आणि या गोष्टीचं भान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे.
कारण भारतीय जनता पार्टीला हे चांगल्या प्रकारे उमगलेलं आहे की ते आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढू शकत नाही, मुस्लिम द्वेष पसरून त्यांच्या पारड्यात मतं पडू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की इथला मुस्लिम समाजच मुळात बेदरलेला आहे, तो घाबरलेला आहे, तो स्वतःला असुरक्षित मानतो आणि म्हणून त्या मुस्लिम बांधवांनी त्यांच्या धर्माचं आचरण करणे, धर्माचं अनुकरण करणे, धर्म सांभाळून ठेवणे ही त्यांची निजी बाब करत, त्यांची खाजगी बाब करत, सेल्फ सेटलमेंटच्या नावाने ती सर्व लोक संघटित आणि एकत्रित होत असताना त्यांनी धार्मिक अस्मिता आणि सामाजिक अस्मिते पलीकडे पोटाची अस्मिता ही मूळ अस्मिता मानलेली आहे. आज ही छोट्यातला छोटा निकृष्टातला निकृष्ट व्यवसाय करत असताना तुम्हाला मुस्लिम बांधव दिसतो आहे. आजही उत्तम उद्यम करणारा आणि धंदा करणारा व्यक्ती म्हणून आणि बाजारपेठेमध्ये सिंधी, मारवाडी आणि जैन यांना व्यावसायिक टक्कर देणारा समाज म्हणून मुस्लिम समाज प्रकर्षाने पुढे येत आहे. त्यामुळे या अस्मिता पलीकडे किंवा या अस्मितामध्ये न पडताना स्वतःचं मन मारून म्हणा किंवा आपण फक्त आपला मार्गक्रमण करत राहावं म्हणा, त्यामुळे दंगली किंवा धोपे हे या लोकांना घडवता येत नाही आहे. त्यामुळे कमीत कमी, कारण आज महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा तुम्ही अभ्यास करा, आज महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की बहुसंख्याक मराठा समाज या मराठा आरक्षण चळवळीच्या थोडं आपण अगोदर जाऊया. आता हे जे 2 महिन्यात घडलं तर बऱ्यापैकी जरी फोडफाडीचं राजकारण झालं तरी सुद्धा एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा लोकांची काय होती, सहानुभूती होती. लोकांची त्यांना सहानुभूती आहे. काही असो, वेळेवर मराठा मतदानाचा एक गठ्ठा मतदान आपल्या पारड्यात टाकून घेण्याचा करिश्मा शरद पवारांना बऱ्यापैकी जमतो. म्हणजेच त्याच्यानंतर मुस्लिम समाज आणि एससी समाज हा बऱ्यापैकी आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक गठ्ठा मतदान झालेला होता. त्यामुळे मराठा समाजातील काही मतं प्रस्थापितांच्या विरोधात उभी करून ती मतं पण आपल्या पारड्यात घ्यायची आणि मराठ्यांना किंवा बहुसंख्यक मराठा समाजांना दाखवून छोटी छोटी समाज आपल्या सोबतीला घेऊन राजकारण करण्याचा अजेंडा हा पडद्याआडून सुरू आहे. कारण एससी समाज, मुस्लिम समाज, मराठा समाज आणि हे जे तोडाफोडीचं जे राजकारण आहे त्या पलीकडे महाविकास आघाडी ही बऱ्यापैकी प्रबळ झालेली होती. हे येथील भारतीय जनता पार्टीने चांगल्या प्रकारे घेरलं आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जे नैतिकदृष्ट्या आंदोलन चालू आहे त्याच्या आडून यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी ही सर्वची सर्व षडयंत्र आखली जात आहेत. कारण आजपर्यंत वंचित बहुजन आघाडी किंवा असदुद्दीन ओवैसी यांचा AIMIM हा जो पक्ष आहे याच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी येथील पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या पक्षापासून तोडून तोडीच्या राजकारणातून बेरजेचं राजकारण भारतीय जनता पार्टीने केलं. परंतु अलीकडच्या काही निवडणुकांचा अभ्यास केला असताना महाराष्ट्रामधील या दोघही समुदायामध्ये आपले मतदान तिकडे दिल्यानंतर पुरोगामी पक्षांचा पराभव होतो आणि चुकीची लोक इथे सत्तास्थानी येतात. हा मुद्दा या समुदायाने हेरून ती आता पुरोगामी या पक्षांकडे वळलेली आहेत. हे लक्षात आल्याने हे मराठा आरक्षणाच्या माध्यमातून सर्वच राजकीय पक्ष आपापल्या माध्यमातून पोळ्या भाजण्याचं काम करत आहेत. यांचं एकाचंही इमान मराठा समाजाच्या बाबतीमध्ये योग्य नाही. म्हणून आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाला नेमकं कोणत्या प्रवर्गात सामील करून घेणार आहे हे खुलेआम सांगत नाहीत.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा गाभा हा कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी मध्ये मराठा समाजाला घ्यावं हा होता. त्यासाठी त्यांनी जात पडताळणीचे निकष बदलवण्याचे तत्वता मागणी पुढे केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून रक्ताची नाते वगळताना रक्ताची नाते यांच्यासोबत रक्ताची नाते वगळताना म्हणता नाही, रक्ताची नात्यांसोबत त्यांच्या सोयऱ्यांना सुद्धा त्या आरक्षणामध्ये सामील करून घेण्यात यावं अशी मागणी केलेली आहे. आणि त्या मागणीमुळेच त्यांना असं वाटतंय की ह्या ज्या नोंदी आहेत या नोंदीच्या आधारे शिंदे समिती 2 महिन्यानंतर याच्यामध्ये जात वैधता पडताळणी समितीचे निकष बदलवण्यासाठी काहीतरी प्रयत्नरत करेल आणि सर्व मराठी या माध्यमातून सरसकट मराठा आरक्षणासाठी पात्र ठरतील. हा त्यांचा मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यामागचा तात्विक मुद्दा आहे. मुळात या देशात जात वैधता पडताळणी संदर्भातील निकष आणि विहित अटी आणि नियमावली ठरलेली आहे. इतकी साधी आणि सरळ सोपी गोष्ट असताना आजपर्यंत जे बांधव 70 वर्षापासून त्यांच्या हातामध्ये योग्य तो कुणबीचा पुरावा नसल्याने मराठा म्हणून जीवन जगत होते, त्या लोकांची कागदपत्र जर कुणबी म्हणून सापडत असतील तर आजचा हा मराठा हा संपर्क काळातला कुणबी आहे. म्हणजे मराठा आणि कुणबी हे एक आहेत. म्हणून येथील हिंदू मराठा, हिंदू मराठे, मराठा पाटील, हिंदू मपा, हिंदू मराठापा अशा प्रकारच्या जन्म नोंदी असलेल्या लोकांचा कुणबी या मूळ जातीमध्ये उपजाती म्हणून अस्तित्वात असलेले कागदपत्र पुरावे म्हणून गृहीत धरून सरळ सरळ मराठा आरक्षणाचा लाभ देणे सहज सोपे आहे, सुलभ आहे. असे असताना सुद्धा या 4-5 दिवसामध्ये ओबीसींच्या आंदोलनाच्या अजेंड्याखाली मराठा आरक्षणाचा मुद्दा दाबण्यात येतो आहे. मराठा समाजातील सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा आता एका ठिकाणी बसणे गरजेचे आहे. मी माझ्या समोर सहजच मोबाईल आहे, मोबाईलवरून मी माझं मत, व्यक्तिगत मत इथं नोंदवू शकतो आहे आणि व्यक्तिगत मत नोंदवल्यानंतर मी सहजच यूट्यूबवर टाकू शकतो आहे. म्हणून प्रत्येकानं त्याचं मत नोंदवणं आणि लादत राहणं हे फक्त चर्चेसाठी जरी ठीक असलं तरी एक वाक्यता होणे गरजेची आहे. आणि त्यासाठी नेमकं शिंदे समितीनं कोणत्या विषयावर काम केलं पाहिजे हे गरजेचं आहे. शिंदे समिती ही पुरावे जे आहेत अस्तित्वातील पुरावे संशोधन करणारी समिती नाही, तर शिंदे समिती ही इथे असलेल्या पुराव्यांच्या आधारे इथला हिंदू मराठा हा कुणबी कसा आहे म्हणून त्याला हिंदू मराठे किंवा हिंदू मराठा याच नावाने तो सांप्रत काळामध्ये कुणबी आहे म्हणून त्याला दाखला कसा देता येईल त्या संदर्भामध्ये संशोधन करणारी संस्था असणे गरजेची किंवा समिती असणे गरजेची आहे. परंतु नेमकं या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची एक वाक्यता होत नसल्यामुळे आमची आंदोलनं भरकटत आहेत. वेगवेगळी लोक किंवा जे प्रस्थापित किंवा प्रसिद्धीच्या झोतात असलेली लोक ही येथील सत्ताधारी पक्षांच्या लोकांसोबत किंवा ती त्यांच्याशी जुळत नसेल तर विरोधी पक्षांसोबत आपली वेगळी मतं नोंदवत आहेत. परंतु समिती समोर नेमकं आव्हान काय असणार आहे, समितीने नेमकं कामकाज कसं करावं, या सरकारची नेमकी भूमिका काय, त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आरक्षण द्यायचं आहे की कुणबी म्हणून आता ज्यांचे कुणबी म्हणून पुरावे सापडतात त्यांना कुणबी म्हणूनच ठेवायचं आहे आणि उर्वरित मराठ्यांना एसईबीसी मध्ये घ्यायचं आहे का त्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ द्यायचा आहे. ही सरकारची भूमिका नेमकी काय हा एकमुखी प्रश्न विचारण्याची आता वेळ आलेली आहे. त्या प्रश्नावर आज मराठा समाजातील एकही नेता बोलत नाही आहे, एकही राजकीय पक्ष किंवा एखादी आमदार किंवा खासदार या मूळ विषयावर बोलत नाही आहे की या 3 तोंडाच्या सरकारने या येत्या 2 दिवसात सांगावं की आम्ही मराठा समाजाला नेमकं कोणत्या प्रवर्गात आरक्षण देणार आहे. ह्या प्रश्न तुम्ही आपण या लोकांना जाहीरपणे विचारल्याशिवाय या सरकारची नियत कळणार नाही. कारण आज अस्तित्वातलं आरक्षण देत असताना हे याच्याच मंत्रिमंडळातील
इतर 4 लोकांना पुढे करून त्यांच्या आड अस्तित्वातील आरक्षणाला सुद्धा गोडी मारण्याचं काम करताय, तर ह्या लोकांची नियत नेमकी काय आहे हे विचारण्याचं, हा जाब विचारण्याची गरज या येत्या 2 दिवसात आहे. अरे ज्याच्या घरचा मुलगा, एकुलता एक मुलगा गमावला, या ज्याने आत्मबलिदान दिलं, ज्याच्या घराचा आधार गेला, त्या घरातली दिवाळी आज कशी साजरी होणार आहे? जो ज्याला समाजाची आग आहे आणि या आगीच्या माध्यमातून या सरकार त्याच्यावर वारंवार अन्याय करताय आणि तो पेटून उठला भगतसिंगासारखा आणि त्या मुलानं आंदोलन केलं. आज तो मुलगा कारागृहात असताना त्याच्या घरच्यावर नेमकं काय बिततंय, समाज म्हणून आपण त्याच्या पाठीमागे किती उभे राहतोय, किती नाही, आणि याच्यानंतर सुद्धा त्याला ह्या केसेस लढण्यासाठी कोणकोणत्या कसोटीतून जावं लागणार आहे, या परिस्थितीतून मी गेलेलो आहे. आणि असे असताना आमच्या मळ्यावर परत परत हे भुजबळासारखे लोक त्यांच्या राजकीय पोळ्या भाजत असतील आणि परत आमच्यामध्ये मराठा विरुद्ध माडी, मराठा विरुद्ध बंजारा, मराठा विरुद्ध धनगर, मराठा विरुद्ध तेली हे नवीन वाद उपस्थित करत असतील, तर अशा या नीच प्रवृत्तीचा सुद्धा विरोध होणं गरजेचं आहे. आणि हे पाप हे लोक करत आहेत आणि ही दुःखाची बाब आहे. मला छगन भुजबळासारखा व्यक्ती अशा प्रकारचं महापाप या महाराष्ट्रात करतो आहे, हे पुढील येणाऱ्या पिढ्यांसाठी कधीच चांगलं नव्हतं असं, आणि यापुढेही कधीच चांगलं राहणार नाही आहे. या लोकांचं पोट भरलेलं आहे. या लोकांच्या शैक्षणिक संस्था आहे, प्रस्थापित लोकांच्या शैक्षणिक संस्था आहे, हे सर्व भांडवलदार लोक तुमच्या आमच्या गरिबाची थट्टा उडवत आहे. आणि म्हणून शिंदे सरकार यांना आवरा, यांना आवरण्याची वेळ आलेली आहे आणि आम्हाला उत्तर देण्याची वेळ आलेली आहे आता, की तुम्ही आम्हाला नेमकं कोणत्या प्रवर्गात आरक्षण देणार आहात ते. जय जिजाऊ, जय शिवराय.